उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला किती हाकला हाकला किती हाकला हाकला फिरी येत पिकावर फिरी येत पिकावर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर न्यार रे तंतर मन जहेरी जहेरी याच न्यार रे तंतर अरे इचू साप भरा त्याले उतारे मंतर अरे इचू साप भरा त्याले उतारे मंतर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर पाखरू पाखरू याची काय सांगू मात मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात आता भत भुईवर गेल गेल आभायात आता भत भुईवर गेल गेल आभायात मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर येवड जसा खाकसाचा दाणा मन येवड जसा खाकसाचा दाणा मन केवड केवड आभायात भीमायना मन केवड केवड आभायात भीमायना मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर कस मन आस कस रे घडलं देवा आस कस मन आस कस रे घडलं कुठे जागी पणी तुले आस सपन पडलं कुठे जागी पणी तुले आस सपन पडलं मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला किती हाकला 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 फिरी येत पिकावर फिरी येत पिकावर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर. धन्यवाद. यानंतरचं जे गीत आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत हे गीत विशेषतः महिलांनी अगदी जीवाचा कान करून ऐकावं असं हे गीत आहे. कारण महिलांना माहेरचं आकर्षण का असतं? कारण माहेरमध्ये माय असते आणि जिथं माय असते तिथं माया असते आणि म्हणून त्या मायेचं हे जे गीत आहे बहिणाबाई तिच्यामध्ये ती एक अशी संवेदनशील स्त्रीसुद्धा जिवंत होती आणि तिलाही तिच्या माहेरचं मोठं सतत कौतुक होतं. जळगावजवळ आसोदा नावाचं गाव आहे जे बहिणाईचं माहेर आहे. 8-10 किलोमीटर ते गाव आहे आणि महाजन कुटुंबातली ही बहिणाई जळगावच्या चौधरी घराण्यामध्ये दिलेली आहे आणि ते जवळचं अंतर असल्यामुळं या गावचे लोक त्या गावचे पायी एकमेकांच्याकडे येत होते, एकमेकांचे निरोप संदेश ते देत होते आणि त्या माहेरचं सगळं आबाद असलेलं एकंदरीत जे वैभव आहे ते बहीणबाईच्या तोंडातून असं सतत यायचं, काव्याच्या रूपातून यायचं. एकदाची अशी कथा सांगतात
की एक साधू असा बसलेला होता, देवाचं नामस्मरण करत होता, त्याला देव शोधायचा होता. आणि मध्येच हे बहिणाबाईचं माहेरचं जे एकंदरीत जे वैभव आहे ते ती मांडत असताना, शेतात काम करत असतानाची जी घटना आहे, तेव्हा तो साधूबाबा म्हणतो की बसलो मी देवध्यानी कायमधी कटकट, बंद कर बाई तुझ्या तोंडातली वट वट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरून आली सासर आले कशासाठी. तू सतत माहेरचं कौतुक करत राहतेस, मग माहेरच राहून जायचं, कशाला सासरी आलेली आहेस. तर तेव्हा त्या साधूला सहज कवितेतून बहिणाबाई सांगते की लागले डोहाळे सांगे शेतातली माती, लागले डोहाळे सांगे शेतातली माती. गाते माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान, म्हणजे त्या योग्याला सुद्धा ध्यान द्यायला लावते की वास्तव जीवनाचं काय आहे. की देरे देरे योग्या ध्यान, काय ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. कारण जर ही माय, तुझी माय सासरी नांदली नसती, तिथं ती राबली नसती, तर एखाद्या वेळेस तुझाही जन्म झाला नसता आणि तू देवाच्या या नामस्मरणाच्या पाठीमागं आणि देव शोधण्याच्या पाठीमागं तू लागला नसता. म्हणून हे एकंदरीत जे माहेर आहे, माझ्या उद्या लेकीला नांदून आल्यानंतर माय मिळावी, तिची माया मिळावी, म्हणून प्रत्येक लेक ही सासरामध्ये नांदत असते, हे तू लक्षात ठेव. अतिशय सुंदर असं हे गीत, माहेरची एकंदरीत महिमा सांगणारं गीत, माहेरच्या एकंदरीत वैभवाचं कौतुक करणारं गीत गात आहेत सौभाग्यवती आशा जोंधळे.
यानंतरचं जे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत, हे गीत आपण रेकॉर्डवर ऐकलेलं आहे आणि उत्तरा केळकरांनी हे बहिणाईचं गीत गायलेलं आहे. अगदी त्याच्या वेगळ्या अशा चालीनं हे गीत या ठिकाणी गुंफलेलं आहे आणि आपल्याला ऐकताना खूपसं म्हणजे असं संमोहून टाकेल, तुमच्या काळजाला भिडेल अशा पद्धतीचं हे गीत आहे. खरं तर हे गीत सांगण्याच्या आधी मी असाच तुमच्यासमोर सारखा बसून हे कार्यक्रम ऐकत होतो परभणीच्या नटराज रंगमंदिरात आणि याचं निवेदन करत होते फमू शिंदे. आणि या गीताच्या संदर्भाने बोलताना त्यांना कलगीतुऱ्यामध्ये एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न मला इथं आठवलेला आहे की फमूला कोणतरी कलगीतुऱ्यामध्ये लोकमतला तो कलगीतुरा असायचा, त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की सर आमच्या तर फमूनं त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं होतं की वळचणीला कबुतराचा जोडा आहे, तो रोज पाहतो आहे आणि ते रोज भांडणं करतायत. तर ते म्हणाले की प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं की शेवटी शेवटी असंच होत असतं. आणि लग्नात रूपांतर होतं की म्हणजे लग्नानंतर माणूस संसार थाटत असतो आणि मग संसार करत असताना त्या दोन जीवांचा एक विचार असावा लागतो. बहिणाबाई म्हणते, अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, हा विचार दोन जीवांचा असतो. आणि संसार करत असताना सर्वांना एक गाईडलाईन देते की तुम्ही जीवन जगत असताना संसाराला अक्षरशः मंदिरासारखं समजलं पाहिजे. हा संसार तुमचा म्हणजे एक मंदिर आहे. म्हणून बहिणाबाई म्हणते की अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये आणि राऊळाच्या कळस आले लोटा कधी म्हणू नये. म्हणजे इतकं तुमची श्रद्धा त्या संसारावर असली पाहिजे. अतिशय सुंदर असं म्हणजे संसारी जीवनासाठी मार्गदर्शनपर असणारं हे गीत जीवाचा कान करून संसारी माणसांना ऐकावं. आणि गात आहेत सौभाग्यवती आशा जोंधळे. संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला झटके, आधी हाताला झटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. राऊळाच्या कळसाले, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार नाही रडण ओढण, अरे संसार संसार नाही रडण ओढण. येड्या गयातला हार, येड्या गयातला हार
संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर. धन्यवाद. यानंतरचं जे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत हे गीत खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामधील एकंदरीत जी वर्दळ असते, खरं तर ती वर्दळ काय असते ते कृषीतल्या लोकांनाच माहिती असते. आपण इथं त्या काव्याच्या रूपानं छान ऐकत असतो, त्याच्यावर काव्य करत असतो, त्याचा आस्वाद इथं बसून घेत असतो. पण डोंगरावर गेल्यावरच कळतं की दुरून डोंगर कसा दिसतो आणि डोंगरावर गेल्यावरचा जवळचा डोंगर कसा असतो. आणि ती डोंगरामध्ये शेतामध्ये राबलेली तिथल्या प्रत्येक घटनांशी संवाद साधलेली आणि त्याचा योग्य अन्वयार्थ काढणारी बहिणाई हे गीत लिहित असताना एकंदरीत आपल्याकडची त्या काळामध्ये जी शेती पावसावर होती आणि खरीपाचं जे पीक घेत होतं ते संबंध पावसावर शेतकरी पीक घेत असतात. आणि मग त्या पेरणीची जी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया होत असताना निसर्गसुद्धा त्या शेतकऱ्यांचा कसा मित्र होत असतो आणि शेतकऱ्यांना योग्य अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे की तुम्ही कोणत्या वेळेला शेती नांगरली पाहिजे, वखरली पाहिजे, पाळी घातली पाहिजे, तिफणीची पूजा केली पाहिजे, कोणत्या दिवशी तुम्ही शेतामध्ये जाऊन बी पेरलं टाकलं पाहिजे आणि त्या शेतामध्ये योग्य अशा पद्धतीनं निंदन खुरपण केलं पाहिजे, हे शेतकऱ्याला चांगलं कळतं. पण हे कळत असताना त्याचे काही असे ठोकताळे असतात, सिम्पटम्स असतात जे त्याला पशुपक्षीसुद्धा सांगत असतात. अलीकडं ते पशुपक्षी किती शिल्लक आहेत, का शिल्लक नाहीत हे वादाचे मुद्दे आहेत. लोक म्हणतात की पहिल्यासारख्या चिमण्या काही दिसत नाहीत. तुम्हाला माहीत आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये, मृग नक्षत्राच्या दिवसामध्ये पावशा नावाचा पक्षी ओरडत असतो आणि लोक म्हणतात की पावशा ओरडला म्हणजे पेरणी करायची असते, ते पेरणीचे दिवस असतात. इथं त्या पावसाला पोपया असं म्हटलेलं आहे. आणि आभाळाकडं शेतकरी डोळे लावून बसतो आहे. अलीकडचा शेतकरी कसा आहे आणि कसे शेतकरी आत्महत्या करतायत हा विषय थोडा बाजूला ठेवा. पण शेतकरी जेव्हा त्या काळातही जेव्हा आभाळ येतं आणि पडत नाही तेव्हा शेतकऱ्याच्या मनामध्ये जी धडधड आहे ती धडधडसुद्धा त्या काळात बहिणाबाईनं टिपलेली आहे. आणि नुसतीच त्या ढगांचं घर्षण होतं, धडधड होते, गडगड होते आणि शेतकऱ्याच्या उरी मात्र धडधड होत असते. ही मांडणी बहिणाबाईनं या गीतामध्ये केलेली आहे. पेरणी पेरणी पेरणीच्या काळातलं एकंदरीत हे चित्र आणि पोपया पेरते व्हा असं सांगतो आहे. हा संदेश सुद्धा त्यांनी इथं एकंदरीत शेतकरी समाजामध्ये या गीताच्या माध्यमातून पेरलेला आहे. आणि इथंही एक वेगळ्या विचारांची पेरणी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून, या बहिणाईच्या गीताच्या माध्यमातून होत आहे. आणि ही पेरणी करणारे इथं जे काही संयोजनातले लोक आहेत हे सुद्धा तशाच पद्धतीचं कष्ट उपसत आहेत. खरं तर त्या कष्टासाठी, त्या एकंदरीत उर्मीसाठी आणि त्या एकंदरीत संवेदनशील मनासाठी आणि त्या कर्तबगारीसाठी मी या संयोजकांसाठी या 4 ओळी वामन लिंबाळकरांच्या सांगून या गीताला सुरुवात करायला सांगतो. या संयोजकांसाठी आणि रसिकांसाठी की माणसं जेव्हा ज्वलंत विचारी असतात तेव्हा सूर्य कवेत घेतात. माणसं जेव्हा ज्वलंत विचारी असतात तेव्हा सूर्य कवेत घेतात. पिकनिकलाही जातात ज्वालामुखीवर, भरतात चुळा तप्त लावा रसाच्या, अग्निलोळाच्या नक्षीदार कमाणीतून डोळ्यातलं खारं पाणी पुसून ताठरपणे तुडवीत चालतात फुललेल्या निखाऱ्यांचे ढीग. पण केव्हा? जेव्हा माणसं ज्वलंत विचारी असतात तेव्हा, जेव्हा माणसं ज्वलंत विचारी असतात तेव्हा. गात आहेत
डॉक्टर अजय जोंधळे. पेरणी पेरणी. आले पावसाचे वारे बोलला मोमाया पेरते वारे पेरते वारे पेरणी 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 आभायात ढग पेरणी 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 आले आभायात ढग पेरणी पेरणी ढगात बाजंदी ढगात बाजंदी हीच कर जगमग आले पावसाचे वारे बोलला मोमाया पेरते वारे पेरते वारे पेरणी 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 तुझी रे करणी पेरणी 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 देवा तुझी रे करणी दैवाची हेरणी दैवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी आले पावसाचे वारे बोलला मोमाया पेरते वारे पेरते वारे पेरणी 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 आभायात गडगड आभायात गडगड बरस बरस रे बरस बरस
यानंतरचं जे गीत आहे अतिशय सुंदर असं गीत. बहिणाईची एकंदरीत जी नजर होते ती प्रत्येक घटनेकडं किती बारकाईनं ती पाहत होती. कारण आपणही शेतामध्ये फिरत असतो, रस्त्यानं फिरत असतो आणि आपण पाहत असताना हे बाबळीच्या झाडावर जे लटकलेले खोपे आपण पाहतो, त्या खोप्यांकडं कदाचित आपल्याला त्या नजरेनं पाहता आलं असतं. पण बहिणाई सांगते की ही जी अडीअडचणीमध्ये आणि झाडांमध्ये बांधलेले जे खोपे असतात, हे खोपे किती म्हणजे त्या पिलांसाठी किती सुरक्षितपणे पण किती अडचणीच्या ठिकाणी त्या चिमणीनं बांधलेली असतात. खऱ्या अर्थानं डिस्कवरीवर असं दाखवलं होतं की हा जो खोपा आहे ही चिमणी बांधत नाही, तर खोपा हा चिमणा बांधतो आणि जो छान चिमणा छान खोपा बांधतो त्याच्याबरोबर छान छान चिमणी लग्न करते आणि त्या खोप्यामध्ये त्या पिलांचा ती पालनपोषण करत असते. आणि हे जे खोपा आहे ती खोप्याची एकंदरीत जी कारागिरी आहे ती की नाजूक आहे.